आपल्या कामाच्या ठिकाणी कॉलेजमध्ये आपण नेहमीच स्मार्ट आणि प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे. पण बऱ्याचदा असं होतं की सकाळच्या वेळी एवढी धावपळ असते की छान तयार व्हायला पुरेसा वेळ मिळत नाही. अशा वेळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 4 अशा इझी हेअरस्टाईल ज्या की अगदी कमी वेळात होतील आणि तुमचा लुक पण छान दिसेल. प्रत्येक हेअरस्टाईलला अगदी जास्तीत जास्त 2 मिनिटे टाईम लागणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर या हेअरस्टाईलसाठी सुरुवातीला मी आधी केसांचं मधातून पार्टिशन केलं. त्यानंतर समोरून अशा थोड्या मोठ्या साईजच्या लेअर घेतल्या आणि त्या ट्विस्ट करून हेअर पिनने सिक्युअर केल्या. लक्षात घ्या, तुम्ही कितीही चांगला मेकअप केलं आणि जर तुम्हाला ती हेअरस्टाईल सूट होत नसेल तर तुमचा संपूर्ण लुक चेंज होतो. हेअरस्टाईल अतिशय सुटसुटीत आणि सिंपल दिसण्यासाठी कोणतीही हेअरस्टाईल करताना केस आधी कंगव्याने व्यवस्थितपणे विंचरून घ्या, जेणेकरून केसातील सगळा गुंता निघून जाईल. केस व्यवस्थितपणे मोकळे केले, केसातील गुंता काढला तर हेअरस्टाईल करायला तर इझी जातेच, पण त्याचबरोबर लुकसुद्धा छान तयार होतो. आणि उरलेले जे केस आहेत ते व्यवस्थितपणे सेट करून घेतले. तसेच या बाजूलासुद्धा एक लेअर घेऊन ते ट्विस्ट केली आणि पिनीने सिक्युअर केली. तुम्ही बघू शकता, अगदी कमी वेळात होणारी आणि अतिशय इझी अशी हेअरस्टाईल आहे. हे हेअरस्टाईल करायला विशेष काही तामझाम करावा लागत नाही. आणि या साईडचे केससुद्धा व्यवस्थितपणे सेट करून घेतले. अतिशय सिंपल वेने आपली हेअरस्टाईल तयार झाली आहे. ही हेअरस्टाईल तुम्ही साडीवर सुद्धा कॅरी करू शकता. त्याचप्रमाणे कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये सुद्धा अशी हेअरस्टाईल छान दिसते. आणि आता ही जे सेकंड नंबरची हेअरस्टाईल आहे त्यामध्ये सुद्धा मी माझ्या केसांचं मधातून पार्टिशन करून घेते. केसांचा 2 भागांमध्ये पार्टिशन केल्यानंतर जे दोन्ही साईडचे अगदी जेथून आपण पार्टिशन केलं तेथील लेअर काढून घेते. अतिशय इझी अशी ही हेअरस्टाईल आहे आणि कुणालाही सहज जमेल. आपण या हेअरस्टाईलसोबत ट्रॅडिशनल किंवा पार्टीवेअर लुकसुद्धा तयार करू शकतो. साडी, जीन्स, सलवार सूट अशा कोणत्याही आउटफिटवर ही हेअरस्टाईल परफेक्ट मॅच होते. अर्थातच चेहऱ्याच्या आकारानुसार आपल्याला नेमकी कोणती हेअरस्टाईल सूट होते हा एक वेगळा विषय आहे. पण येथे मी ज्या हेअरस्टाईल तुमच्यासोबत शेअर करत आहेत त्या साधारणपणे टीनेजर, कॉलेज गोईंग गर्ल, वर्किंग वुमन आणि गृहिणी अशा सर्वच वयोगटातील स्त्रियांना सूट होतात. ह्या ज्या लेअर मी समोर काढल्या होत्या त्या आता मी रबर बँडने तात्पुरत्या सिक्युअर करून घेते, म्हणजे जेणेकरून आपल्याला हेअरस्टाईल करायला इझी जाईल. बाकीचे जे दोन्ही बाजूचे समोरचे केस आहेत ते मी वरच्या बाजूने कंगव्याने व्यवस्थितपणे सेट करून घेते व हे केससुद्धा मागच्या साईडने रबर बँडने सिक्युअर करून घेते. तुम्ही येथे बघू शकता. त्यानंतर हे जे मी रबर बँडने सिक्युअर केलेले केस आहेत ते सुरुवातीला आधी मी 2 भागांमध्ये डिवाईड करते. त्यानंतर मी हे 2 भागात पार्टिशन केलेले केस एकमेकात गुंफून घेते. व या गुंफलेल्या केसांचा एक बन तयार करून तो मी हेअर पिनने सिक्युअर करून घेते. येथे मी हा बन सिक्युअर करण्यासाठी U-पिन वापरत आहे. U-पिनमुळे केस घट्ट बसतात आणि हेअरस्टाईल जशीच्या तशी राहते. तर अशा प्रकारे आपली ही हेअरस्टाईल बॅक साईडने कंप्लीट झालेली आहे. तुम्ही येथे बघू शकता. आता ज्या समोरच्या लेअर होत्या त्या मी 2 भागांमध्ये डिवाईड करून घेते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली सेकंड नंबरची हेअरस्टाईल पूर्ण झालेली आहे. आणि ज्या ह्या समोरच्या आपल्या लेअर आहेत त्या जर आपण स्ट्रेट केल्या किंवा कर्ल केल्या तर आणखी छान दिसेल. आता जे हे नेक्स्ट हेअरस्टाईल आहे ती म्हणजे पोनीटेल. ही हेअरस्टाईल करायला अतिशय इझी आहे. त्याचबरोबर अगदी 1 ते 1.5 मिनिटात किंवा त्यापेक्षाही कमी वेळात पूर्ण होते. तर सर्वात आधी मी येथे केस व्यवस्थितपणे विंचरून घेत आहे व अशा प्रकारे थोडेसे केस फुगवत आहे, जेणेकरून केसांचा वॉल्यूम व्यवस्थितपणे तयार होईल. आणि आता हे संपूर्ण केस वरच्या बाजूला रबर बँडने सिक्युअर करत आहे. पोनीटेलमध्ये बरेचसे प्रकार आहेत आणि हे जे हेअरस्टाईल मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती अगदी साधी सिंपल हाय पोनीटेल आहे. तर येथे आता आपली हाय पोनीटेल तयार झालेली आहे. अगदी कमी वेळात तुम्हाला कुठे तयार होऊन जायचं असेल तर ही हेअरस्टाईल तुमच्यासाठी बेस्ट आहे. अगदी काही दिवसांपूर्वी लांब सटक केस व्यवस्थित बांधता यावे यासाठी बांधली जाणारी सरळ वेणी आता रेड कार्पेटवर ब्रीडिंग या नावाने ओळखली जाते. आणि विशेष म्हणजे या वेणीमुळे केसांचा गुंता होत नाही. तर सर्वात आधी मी येथे केसांचं 1 साईड पार्टिशन करून घेत आहे आणि ते हेअर पिनने सिक्युअर करत आहे. येथे मी केसांचे 3 भाग करून त्याची सरळ वेणी घालत आहे. आणि आता हे सरळ वेणी कशी घालावी यासाठी एक्स्ट्रा काही सांगायची गरज नाही, कारण आपण हे हेअरस्टाईल नेहमीच करतो. तर येथे आता मी 1 साईड हे वेणी गुंफून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता.
आपण अगदी साडी कुर्ती यावर सुद्धा हे हेअरस्टाईल करू शकतो। तर आता येथे आपली एक सिंपल हेअरस्टाईल तयार झालेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।